नमस्कार मित्रांनो, ऋषी ट्रेडिंग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी मी तुम्हाला IPO बद्दल बोलणार आहे। तर आज मी तुमच्यासमोर येणारा नवीन IPO कोणता आहे व कोण्या कंपनीचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा मित्रांनो, हा जो IPO आहे खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये प्रॉफिट कमवण्याची आपल्याला संधी भेटून जाईल। तर मित्रांनो, हा IPO कोण्या कंपनीचा आहे? तर बघा मित्रांनो, हा IPO आहे LG कंपनीचा। हो मित्रांनो, तुम्ही खरंच ऐकत आहात। हा IPO आहे LG कंपनीचा। आता तुम्ही ही कंपनी तर तुम्ही ऐकलाच असाल, बरोबर आहे ना? तर बघा मित्रांनो, याची आपण सविस्तर माहिती घेऊया। बघा मित्रांनो, LG आणणार गुंतवणूकदारांसाठी खुशखबर। LG आणणार देशातील 5वा सर्वात मोठा IPO, सेबीकडून मिळाली मंजुरी। बघा मित्रांनो, हा जो IPO आहे देशातील 5व्या क्रमांकाचा सर्वात मोठा IPO आपल्याला या ठिकाणी आलेला आहे। तर बघा मित्रांनो, दक्षिण कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लवकरच भारतातील शेअर बाजारात प्रवेश करणार आहे। बाजार नियामक सेबीने कंपनीच्या 15,000 कोटी रुपयांच्या IPOला मान्यता दिली आहे। इकॉनॉमिक टाइम्सने सूत्राच्या अहवालाने हे वृत्त दिले आहे। कंपनीने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सेबीकडे त्याचा DRHP सादर केला होता। हा भारतातील 5वा सर्वात मोठा IPO असू शकतो। यापूर्वी हुंडाई मोटर इंडिया, LIC, पेटीएम आणि कोल इंडिया यांनी यापेक्षा मोठा IPO आणले आहेत। बघा मित्रांनो, हा जो IPO आहे 15 कोटी रुपयांची IPO आहे। तर पुढे जाऊया परत। हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल म्हणजेच OFS असेल, म्हणजे कंपनी नवीन शेअर्स जारी करणार नाही, परंतु प्रमोटर कंपनी LG इलेक्ट्रॉनिक्स इंक त्यांचे 10.18 कोटी शेअर्स विकणार। हे कंपनीच्या एकूण हिस्सेदारीचे 15% आहे। भारतातील शेअर बाजारात मोठ्या IPOची चांगली मागणी पाहून कंपनीने हा निर्णय घेतला। LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया हे भारतातील एक मोठे नाव आहे। रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ही कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे। ACच्या बाबतीत ही कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे। तसेच टीव्हीमधील 2 टॉप ब्रँडपैकी एक आहे। बघा मित्रांनो, याचे काही प्रोडक्ट आहेत। या प्रोडक्टमध्ये ही कंपनी चांगलंच स्वतःचं नाव गाजवलेली आहे। तर बघा मित्रांनो, आणखीन काही थोडीशी माहिती। LG ही भारतातील शेअर बाजारात सूचीबद्ध होणारी दुसरी दक्षिण कोरियन कंपनी असेल। यापूर्वी हुंडाई मोटर इंडियाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 27,870 कोटी रुपयांचा IPO आणला होता, जो 2.37 पट सबस्क्राईब झाला होता। हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO होता। यापूर्वी मे 2022 मध्ये LICने 21,008 कोटी रुपयांचा IPO आणला होता। LG इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या IPOसाठी मॉर्गन स्टॅनली, JP मॉर्गन, ऑक्सिस कॅपिटल, बोफा सिक्युरिटीज आणि सिटी हे प्रमुख व्यवस्थापक आहेत। या बँका IPOची संपूर्ण प्रक्रिया हाताळतील। बघा मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी मागील कारागीर काय केले आहे या ठिकाणी त्यांनी आपणाला सहजरित्या सांगितलेले आहेत। तर LICने 1997 मध्ये भारतातील बाजारपेठेत प्रवेश केला। कंपनीचे भारतात 2 मोठे कारखाने आहेत। यापैकी एक ग्रेटर नोएडा येथे आहे आणि दुसरा पुण्याजवळ आहे। LG भारतातील विकल्या जाणाऱ्या त्यांच्या 97 ते 98% उत्पादकाचे उत्पादन करते। याचा अर्थ कंपनी भारतातच उत्पादन करून
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यास हातभार लावत आहे. या IPOमुळे कंपनीला भारतातील बाजारपेठेत आपण विस्तार आणि पकड मजबूत करण्यास मदत होईल. बघा मित्रांनो, हा जो आहे IPO खूप चांगला आहे. LG IPO जो आहे 1 नंबरचा आहे मित्रांनो. याच्यामध्ये कमाईची मोठी संधी आहे. तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट लगेच करा तुमच्या इच्छाप्रमाणे. मी असं करायचं असं म्हणत नाही. बघा मित्रांनो, हा माझी माहिती गोळा करून आली तुमच्यासमोर सादर करणे मला फार महत्त्वाचे वाटले, जेणेकरून माझ्या चॅनल्सवर जे काही सबस्क्रायबर आहेत यांना माहिती भेटेल पूर्णपणे. तर मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.